बघा काय पाहतो आपण तर ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. त्याचे एकूण किती ऍप्लिकेशन आहेत मग 3 ऍप्लिकेशन आहेत. त्यापैकी पहिलं काय ऍप्लिकेशन आहे मग टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. म्हणजे एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर ते डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही हे चेक करण्याचं काम आपण त्याच्या सहाय्याने करतो ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. दूसरा है टू फाइंड आउट द कन्वर्जन फॅक्टर फ्रॉम वन सिस्टम टू द अनदर सिस्टम. ओके, म्हणजे एका सिस्टम ऑफ युनिट मधून दुसऱ्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये जर जायचं असेल तर काय कन्वर्जन फॅक्टर लागतो ते आपल्याला शिकायचंय. तिसरं टू फाइंडिंग आउट द रिलेशन बिटवीन द डिफरंट फिजिकल क्वांटिटी और टू डिराइव द फॉर्म्युला. हे 3 ऍप्लिकेशन त्या ठिकाणी. आता याच्यासाठी सर्वप्रथम आपण एक प्रिन्सिपल पाहणार आहोत, दॅट इज होमोजेनिटी प्रिन्सिपल. होमोजेनिटी प्रिन्सिपल काय आहे हे प्रिन्सिपल? या प्रिन्सिपल मध्ये बघा होमोजेनिटी प्रिन्सिपल म्हणजे काय, जर एखादं इक्वेशन दिलेलं असेल तर त्या इक्वेशन मधील प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम असतं. प्रत्येक टर्मचं काय असतं? डायमेन्शन सेम असतं. पहिला तर टर्म म्हणजे काय, हाऊ टू फाइंड आउट द टर्म. टर्म कशा ओळखायच्या, ठीक आहे. समजा इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, एखादं इक्वेशन कोणतं आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल v इज इक्वल टू u प्लस at. हे इक्वेशन सर्वांना माहिती आहे. यामध्ये v u आणि या दोघांचं मिळून दॅट इज at ही एक टर्म झाली. समजा हिला फर्स्ट टर्म म्हणून, ही सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म. म्हणजे एकूण टर्म किती येते मग? 3 टर्म झाले. मग ए आणि टी इथे गुणिले, मग ए वेगळी टी वेगळी असं का नाही? टर्म कशा ओळखल्या, कशा ओळखायच्या? तर टर्म सेपरेट कशाने केले जातात? इक्वल सिम्बॉल असेल प्लस किंवा मायनस सिम्बॉल असेल तर समजायचं टर्म काय सेपरेट आहे. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन टर्मला सेपरेट करत नाही. जिथं मल्टिप्लिकेशन असेल तिथं जेवढे काही टर्म आहेत एकूण सगळ्या टर्मला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो? एकच सिंगल टर्म मानतो. त्याला ए ला सेपरेट आणि टी ला सेपरेट मानत नाही. टर्म कोण सेपरेट करतो? टर्म सेपरेट आहे, टर्म वेगळी आहे असं कोण करतं? कोण सेपरेट करतं? तर सेपरेट टर्म करण्याची पद्धत किंवा टर्म कोण सेपरेट करतं? तर इक्वल सिम्बॉल प्लस किंवा मायनस हे सिम्बॉल टर्मला काय करतात? सेपरेट करतात. लक्षात घ्या सगळ्यांच्या. सो सिम्बॉल कोण कोण? इक्वलचा सिम्बॉल, प्लसचा सिम्बॉल किंवा मायनसचा सिम्बॉल. सेपरेट दी टर्म. प्लस और नहीं multiplication, not plus. The symbol of multiplication or division does not separate the term. Does not separate the term. ह्या टर्म सेपरेट करत नाही. सेपरेट दी टर्म. ठीक आहे. टर्म सेपरेट कोण करतं? इक्वल प्लस मायनस. लक्षात घ्यायचं. गुणिले म्हणजे मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल म्हणजे मल्टिप्लाय और वी कॅन से डिवाइड. हे काही त्या ठिकाणी टर्मला सेपरेट करत नाही. टर्मला कोण सेपरेट करतं? इक्वल प्लस मायनस हे टर्मला सेपरेट करतात. गुणिले आणि मल्टिप्लाय अँड डिवाइड हे सिम्बॉल टर्मला सेपरेट करत नाही. ठीक आहे. म्हणून दोघांचं मिळून एकच टर्म कन्सिडर केली आपण. त्याला सेपरेट घेतलं का? ए सेपरेट टी सेपरेट घेतलं नाही. लक्षात आहे सगळ्यांच्या. मग इथे एकूण दिलेल्या प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असतं? सेम असतं, हे ना. तर त्या प्रिन्सिपलला म्हणायचं होमोजेनिटी प्रिन्सिपल. लक्षात आहे सगळ्यांच्या. द डायमेन्शन ऑफ गिवन इक्वेशन किंवा द डायमेन्शन ऑफ ईच टर्म इन इक्वेशन आर सेम. दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन कसं असतं? सेम असतं. आता डायमेन्शन शिकलो ना आपण. आतापर्यंत काय शिकलोय? डायमेन्शन शिकलोय. तर बघा मग काय सांगू शकतो आपण मग?
the dimensions of yes, the dimensions of each term are same in equation. The dimension of each term are same in equation. In the equation. In the given equation, the dimensions of each term are same. असं पण आपण लिहू शकतो. है ना? तर अजून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आपण कसं लिहिणार आहोत? है ना? त्याला आपण वेगळ्या पद्धतीने आपण कसं लिहू शकतो अजून? दिलेला इक्वेशन होमोजिनियस आहे असं आपण केव्हा समजायचं? जेव्हा दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम असेल तेव्हा आपण म्हणायचं गिवन इक्वेशन इज होमोजिनियस. काय म्हणायचं? गिवन इक्वेशन इज होमोजिनियस. ऑर मध्ये इफ the dimensions of each term are same in the given equation. Then we say that given equation is homogeneous. Given equation is homogeneous. तर आपण म्हणायचं दिलेलं इक्वेशन कसं आहे मग? होमोजिनियस आहे. ठीक आहे? लक्षात नाही सगळ्यांच्या? त्याला म्हणतो आपण होमोजिनिटी प्रिन्सिपल. काय म्हणतो आपण? होमोजिनिटी प्रिन्सिपल. म्हणजे तुम्ही हेही स्टेटमेंट लिहू शकता किंवा वरचं सुद्धा लिहू शकता. हे वेगळं नाही. त्याचा अर्थ सरळ सरळ असा होतो की दिलेलं जर इक्वेशन असेल आणि त्याच्यामध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन जर सेम असेल तर समजायचं की दिलेलं इक्वेशन कसं आहे? होमोजिनिटी आहे. होमोजिनियस आहे. लक्षात नाही? कसं आहे? होमोजिनियस आहे. ठीक आहे? आता आपण या एक्झाम्पलचं बघूया की नेमकं हे काय म्हणणं आहे. आता एक्झाम्पल आपण जर पाहायचं म्हटलं तर काय सांगू शकतो? पहा बरं आता इथं बघा. काय सांगू शकतो? सो v is equal to, फॉर एक्झाम्पल सपोज दिस v is equal to u plus at. आता एका एका टर्मचं डायमेन्शन आपण काढूया. द डायमेन्शन्स ऑफ टर्म v चं डायमेन्शन्स आपल्याला काढायचंय. तर पहिले सांगा मला या v चं युनिट काय असणार आहे? v म्हणजे कोण आहे बरं? वेलोसिटी. कोणती वेलोसिटी आहे बरं? v म्हणजे कोणती वेलोसिटी आहे? इनिशियल आहे का फायनल आहे? v म्हणजे फायनल आहे ना? v म्हणजे कोणती वेलोसिटी आहे? फायनल वेलोसिटी. u म्हणजे कोणती वेलोसिटी आहे? इनिशियल वेलोसिटी. है की नाही? मग a म्हणजे कोण आहे? ऍक्सेलरेशन. आणि हा जो t आहे तो कोण आहे? यस, t is a time. v is a final velocity, u is the initial velocity, a is the acceleration and t is the time. कोण कोण कशात मोजतो आणि त्यांचे डायमेन्शन्स काय? सरळ सरळ आपण लिहूया. सांगा वेलोसिटी कशात मोजतो? मीटर पर. डायमेन्शन लिहा. मास आएगा, लेंथ, टाइम. इनिशियल वेलोसिटी पण कशात मोजणार? फायनल असो या आहे तो वेलोसिटी मोजणार कशा? मीटर पर. आणि मग याचं डायमेन्शन पण कसं येणार? वा सेम. त्यानंतर कोण आहे? ऍक्सेलरेशन मोजतो कशात? मीटर पर सेकंद. पण गंमत अशी की आपल्याला ऍक्सेलरेशनचं डायमेन्शन नाही काढायचं. फक्त त्याचे युनिट लिहितो मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाइमचे युनिट लिहितो सेकंद. बघा ही एक टर्म झाली. यानी फर्स्ट टर्म
नाव दिस वन इज सेकंड टर्म. आता एकूण तिसरं टर्म कोणती आहे आपल्याकडं? ए टी. सेपरेट ए आहे का? सेपरेट टी आहे का? दोघांचं मिळून आहे. मग ए चं काय ना लिमिट मीटर पर टाइमचं काय ना. मग याच्यातला एक आणि याच्यातला एक म्हणजे किती उरला? एक. शेवटी काय उरलं का बरं? मीटर पर म्हणजे डायमेन्शन. मास आहे का? लेंथ, टाइम, हे बघा सेकंड छेदस्थानी म्हणून मायनस मीटर आहे. एम मध्ये कोण आहे? मीटर आहे. मीटर कुठं आहे? अंशस्थानी म्हणून +1. मास आहे का? नाही. कसं कळालं? केजी नाही, मास नाही. केजी आहे का? तर नाही. केजी नाही, मास नाही, म्हणून नाही म्हणून किती? 0. तर येथे लक्षात एक डायमेन्शन्स ऑफ टर्म फर्स्ट, सेकंड अँड थर्ड सेम आलं की वेगवेगळं आलो? डायमेन्शन तिन्ही टर्मचं कसं आलं? Then we say that the given equation is dimensionally correct. तर आपण असं म्हणू शकतो की दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे? करेक्ट आहे. कारण गिवन इक्वेशन इज होमोजिनियस. दिलेलं इक्वेशन कसं आहे? होमोजिनियस आहे. म्हणून ज्यावेळेस इक्वेशन होमोजिनियस असेल त्यावेळेस ते डायमेन्शनली कसं असतं? करेक्ट असतं. कारण होमोजिनिटी प्रिन्सिपल काय सांगते की दिलेल्या इक्वेशन मध्ये डायमेन्शन जर सेम असेल तर दिलेलं इक्वेशन कसं आहे? होमोजिनियस. म्हणजेच ते डायमेन्शनली करेक्ट आहे. लक्षात घ्या सगळ्यांच्या. मग आपण इथे काय सांगू शकतो की वरील इक्वेशन वरून आपल्याला असं लक्षात येतं फ्रॉम above explanation from above explanation the dimensions of each term are same. Therefore, equation is homogeneous. Therefore, equation कसा आहे मग? Equation is homogeneous. लक्षात राहील? And homogeneous equation is dimensionally correct. मग आता आपण पहिलं ऍप्लिकेशन या ठिकाणी स्टडी करूया. तर पहिलं ऍप्लिकेशन काय आहे मग त्याचं? In the first application, what we say? Yes. First application, that is to check the बघा काळजी करून बघा. To check the correctness of given equation. खतरनाक क्वेश्चनची प्रॅक्टिस खऱ्या अर्थानं आपण वर्कशीट मध्ये करणार आहोत. हे ना, जिथं सुचत नाही त्याची प्रॅक्टिस आपल्याला खऱ्या अर्थानं कुठे करायची आहे? वर्कशीट मध्ये. म्हणजे क्वेश्चन्स प्युअरली है ना ऑन द बेसिस ऑफ नीट अँड जेईई एक्झामिनेशन्स. हे ना, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जसे विचारलेले प्रश्न असतील आणि ते कम्प्लिटली नीट आणि जेईई साठी उपयुक्त असतील अशा प्रश्नांची प्रॅक्टिस आपण तुम्हाला वर्कशीट दिला तर उद्या देईल आणि त्याची आपण प्रॅक्टिस करूया. सध्या मी ऍप्लिकेशन तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण करणार आहोत टू चेक द करेक्टनेस ऑफ द गिवन इक्वेशन. मग आपण त्या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल असं आहे की तुम्हाला गाणेमेडिक इक्वेशन्स पण माहित असेल. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. डिसएडव्हान्टेज म्हणजे आपण काय करू शकत नाही. म्हणजे डायमेन्शनच्या अनालिसिसच्या सहाय्याने आपण काय कोणत्या याचं करेक्टनेस चेक करू शकत नाही, कोणत्या याचं करू शकतो. काय आहे नेमकं त्याचे डिसएडव्हान्टेज, ऍडव्हान्टेज काय आहेत, लिमिटेशन काय आहेत, त्या सगळ्यांच्या आपण या ठिकाणी अभ्यास करणारच आहोत. तर आता या इक्वेशन मध्ये मला सांगा, टर्म ही झाली फर्स्ट, ही झाली सपोज सेकंड आणि ही झाली समजा थर्ड. एखादा विचार करेल सर मी एकूण वन बी एकूण चालत नाही का? कुठूनही लिहि काय फरक पडत नाही. तू याला 1 1 2 1 3 1 किंवा याला 1 1 2 1 3 1 किंवा याला 3 1 1 1 2 1 काही फरक पडत नाही. फक्त टर्म किती आहेत? 3 आहेत. इथे गुणाकार असून सुद्धा तुम्ही टर्म एकच मानली की नाही? टर्म आपण टर्म सेपरेट कोण करतोय? काय शिकलो आपण? तर प्लस मायनस आणि इक्वल
हे सिम्बॉल टर्मला काय करतात, गुणाकाराचा सिम्बॉल टर्मला सेपरेट करत, गुणाकार असेल तर ते अख्खा गुणाकाराचा जो भाग आहे तो सर्वच्या सर्व एक टर्म असतो. बरे लक्षात आता. तर चला मग आता आपल्याला पहिलं डायमेन्शन व्ही म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. आता व्ही म्हणजे फायनल, व्ही म्हणजे कोणती व्हेलॉसिटी आली, फायनल व्हेलॉसिटी. बर ठीक आहे. मग आता फायनल व्हेलॉसिटी, मग आता व्ही स्क्वेअरचं काय पाहिजे आपल्याला, डायमेन्शन काय पाहिजे. व्हेलॉसिटी मोजतो कशात, मीटर पर, त्याचा काय आहे, मग मीटरचा सुद्धा काय येणार, सेकंडचा सुद्धा काय येणार. मग मला सांगा डायमेन्शन्स मध्ये मास येईल का हो, लेंथ किती वेळा आहे, टाइम किती वेळा आहे, छेदस्थानी म्हणून इथपर्यंत करताय. दुसरी टर्म आहे यू, यू यू कोण आहे मग, आताच पाहिला आपण इनिशियल, इनिशियल मग त्या ठिकाणी जर आपल्याला डायमेन्शन काढायचं यूचा स्क्वेअरचं, मग इनिशियल व्हेलॉसिटी कशात मोजतो, मीटर पर. आता व्हेलॉसिटी म्हणलं की संपलं, मग इनिशियल असतो नाही तर मग मीटरचा, सेकंडचा, म्हणजे डायमेन्शन मध्ये बघा मास आहे का, लेंथ आहे का, किती वेळा आहे, कसं कळालं, मीटर आहे म्हणून. टाइम आहे का, किती वेळा आहे, कोण मिळालं, डायमेन्शन. कोणाचं मिळालं, इनिशियल व्हेलॉसिटीच्या वर्गाचं, म्हणजे पहिल्या टर्मचं मिळालं, दुसऱ्या टर्मचं मिळालं. दिस वन इज टर्म नंबर फर्स्ट, दिस वन इज वी कॅन से टर्म नंबर सेकंड. आता उरलं कोण मग, थर्ड उरलं काय ते 2as. ठीक आहे. याच्यामध्ये ए म्हणजे कोण आहे मग, ऍक्सलरेशन. कशात मोजतो ऍक्सलरेशन, यस, ऍक्सलरेशन मोजतो मीटर पर. आणि एस म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट. कोण आहे, कशात मोजतो, फॉर्म्युल्यातले एस सेकंड होत नाही, फॉर्म्युल्यातले एस डिस्प्लेसमेंट होतं, फॉर्म्युल्यातले एस आणि युनिट मधलं यस सेकंड, युनिट मधलं यस वेगळं, फॉर्म्युला मधलं यस वेगळं, फॉर्म्युला मधलं एम वेगळं आणि युनिट मधलं एम वेगळं. युनिट मधलं एम काय आहे, मास का मीटर, मीटर. आणि फॉर्म्युला मधलं एम काय आहे, मास. बघा युनिट मधलं एम मीटर, फॉर्म्युला मधलं एम, फॉर्म्युला मधलं यस डिस्प्लेसमेंट, तर युनिट मधलं यस सेकंड. हा फरक आहे दोघांमध्ये. मुद्दा कळतोय का, थोडस हे लक्षात असू द्या. न कळत कळत न कळत याच्यामध्ये चूक भरून येते, आपण कन्फ्युज होतो त्यावेळेस. तर होण्याचे काही कारण नाही. तुम्ही हे एस म्हणजे कोण आहे, डिस्प्लेसमेंट, कशात मोजायचंय, मीटर. तर एच दोन ला युनिट असतं का, मग बघा दोनचं काहीच नाही. एच काय आहे, मीटर पर आणि एस मीटर, मीटर गुणिले मीटर. चला मीटरचा आणि हा सेकंडचा. तर आता मला सांगा टर्म नंबर फर्स्ट, टर्म नंबर सेकंड आणि टर्म नंबर, बघा फर्स्ट सेकंड थर्ड, तिन्ही टर्मचं जर डायमेन्शन लिहायचं ठरलं, आता या दोघांचं काढलंय, याचं डायमेन्शन काय येणार मग, मास आहे का, लेंथ आहे का, किती वेळा आहे, अंश स्थानी म्हणून, हा टाइम आहे का, कसं कळालं, सेकंड आहे म्हणून, किती वेळा आहे, छेदस्थानी म्हणून. कोण आलं हे, डायमेन्शन कशाचं, 2as. टर्म नंबर थर्ड दिलेल्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मचं डायमेन्शन सेम आलं तर त्या टर्मला आपण किंवा त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, होमोजिनियस इक्वेशन. येतं लक्षात. काय शिकलो आपण, होमोजिनिटी प्रिन्सिपल काय शिकलो बरं, द डायमेन्शन्स ऑफ ईच टर्म आर सेम, then we say that given equation is dimensionally correct. तर मग हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. बघा तिन्ही टर्मचं डायमेन्शन कसं आलं, टर्म कोण सेपरेट करतं, कोण कोण, प्लस इक्वल, कोण सेपरेट करत नाही, हा मल्टिप्लाय आणि डिवाइड. लक्षात राहील, हे टर्म सेपरेट करत. ठीक आहे. आपण इथे शेवटी काय लिहिणार आहोत की फ्रॉम, है ना,
above explanation काय लिहिणार फ्रॉम above explanation dimensions of each term are same. Then we say that आपण काय म्हणू शकतो मग given equation is dimensionally correct. न्यूमेरिकली नाही बरं का, डायमेन्शनली करेक्ट. का न्यूमेरिकली नाही ते मी तुम्हाला उद्याच्या लेक्चर मध्ये सांगतो. ठीक आहे, काही लक्षात सर्वांच्या मग. आता दुपारच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल ते तुम्ही स्वतःहून सोडून बघा, हे ना. जर तुम्हाला ते आलं तर समजायचं की तुम्हाला हे समजलं. तर या